तर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली महापालिका निवडणुकांच्या प्रचाराची धामधूम आज संध्याकाळी मात्र थंडावली आहे। कुठे सभा घेण्यात आल्या तर कुठे बाईक रॅली आणि पदयात्रा काढण्यात आल्या। अनेक नेत्यांनी आपल्या सभा गाजवल्या। मात्र आता प्रचाराच्या तोफा या थंडावल्या असून आता मतदानाकडे लक्ष लागलंय। 15 जानेवारीला मतदार राजा आपला मतदानाचा हक्क बजावेल, त्यामुळे मतदार राजाचा कौल कुणाला, महापालिकेच्या सत्तेची चावी कुणाच्या हाती असणार याचा फैसला आता 16 तारखेला होणार आहे। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर, सूरज दाहाट आणि सतेज औंधकर यांच्याकडून। भारत, रायगडमध्ये त्या ठिकाणी कशी परिस्थिती आहे आता, कारण का प्रचाराचा तोफ आता थंडावलेल्या आहेत। आज प्रचार थांबलेला आहे आणि आता 15 तारखेला मतदान होत आहे। कृपा, पनवेल महानगरपालिकेसाठी जे 2 आठवड्यांपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू होती ती आता कुठेतरी पूर्णपणे या थंडावलेली आहे। तोफा ज्या आहेत त्या थंडावलेल्या आहेत। आपण पनवेल महापालिकेचं जर चित्र पाहिलं तर या ठिकाणी एकूण 78 नगरसेवकांच्या जागा आहेत। 20 प्रभागातून ही निवडणूक जाहीर केली गेली होती। मात्र या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर छाननीपासून उमेदवारी अर्ज दाखल मागे घेण्यापर्यंत जवळपास 7 जे नगरसेवक आहेत ते 7 ठिकाणी बिनविरोध निर्वाचित झालेले आहेत आणि त्यामुळे उर्वरित 71 जागांवरती ही सार्वत्रिक निवडणूक पार पडते। अर्थातच त्यासाठी 15 तारखेला मतदान होणार आहे आणि या 71 जागांसाठी जवळपास 246 उमेदवार हे आपलं नशीब या निवडणुकीमध्ये आजमावत आहेत। सरळ आणि थेट लढत जर पाहिली तर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असं सरळ लढतीचं चित्र पनवेलच्या महानगरपालिकेमध्ये पाहायला जातं, ज्यामध्ये वरिष्ठ पातळीवरील नेत्यांपासून स्थानिक पातळीवरच्या नेत्यांपर्यंत सर्वांच्या चौफेर पद्धतीच्या या ठिकाणी प्रचाराच्या सभा झाल्या होत्या, मुलाखतीचा कार्यक्रम झाला होता। याशिवाय प्रत्येक उमेदवारांनी आपला भर मतदारांपर्यंत पोहोचण्यावर दिला होता, ज्याच्यामध्ये पायी यात्रा असेल किंवा बाईकची रॅली असेल, असं सर्वतोपरी जो प्रचाराचे जेवढे फंडे आहेत त्याच्यासाठी सोशल माध्यमांचा वापर असेल, या सर्वांचा वापर केला गेला होता आणि एकूण 246 आता जे उमेदवार आहेत ते या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि 71 जागांसाठी आता 71 नगरसेवक पनवेलकरांना निर्वाचित करायचे आहेत। त्यामुळे आता 15 तारखेला मतदानाची टक्केवारी किती होते आपल्याकडून पण सर्व मतदारांना आवाहन आहे की महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक आहे। मोठ्या प्रमाणामध्ये मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घ्यायला पाहिजे। त्यामुळे किती टक्केवारी मतदानाची होते आणि 16 तारखेला कोण निर्वाचित होतंय याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। एकूणच आज जर पाहिलं तर प्रचाराच्या ज्या तोफा आहेत त्या पूर्णपणे थंडावलेल्या आहेत आणि आता जे आहेत ते मतदार कुणाला कौल देत आहेत याकडे सर्वांचं लक्ष राहील। कृपा जी, निश्चितच भारत, यानंतर थेट जाऊयात आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडे। सतेज, तुमच्याकडे काय अधिकची अपडेट? नक्कीच कृपा, आपण पाहिलं तर कोल्हापूर विभागामध्ये साधारणतः कोल्हापूर आहे, इचलकरंजी आहे, सोलापूर आहे आणि सांगली आहे, या महानगरपालिकांचा खरं तर समावेश होतो। कोल्हापूरच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर कोल्हापूरमध्ये खरं तर प्रत्येक पक्षाकडे साधारणतः 300 ते 350 जणांनी मुलाखती दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं आणि त्यानंतरच बंडखोरी आहे ती खूप मोठ्या प्रमाणावरती झाली होती। प्रत्येक नेत्यांच्या अक्षरशः ही बंडखोरी ती डोकेदुखी ठरली होती। त्यामुळे प्रत्येक बंडखोराला कसं मागं घेता येईल असा प्रयत्न आपल्याला खरं तर महाविकास आघाडी असेल, महायुती असेल यांच्या नेत्यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। काहीशी बंडखोरी आहे ती कोल्हापुरात रोखण्यात यश मिळालं, मात्र काही अपक्ष म्हणून तर काहींनी जनस्वराज्य शक्ती पक्षाचं तर काहींनी आपकडं खरं तर आपले उमेदवारी अर्ज आहे ते या ठिकाणी त्यांच्या पक्षांकडून भरलेले आहे। खरं तर कोल्हापुरात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना होणार आहे, मात्र तिसरी आणि चौथी आघाडी देखील कोल्हापुरात तयार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यामध्ये आम आदमी पार्टी आहे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आहे आणि दुसरीकडे पाहिलं तर जनस्वराज्य शक्ती पक्ष आणि इतर मित्र पक्ष होऊन अशी 4 आघाड्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर थेट जरी सामना महायुती विरोधात महाविकास आघाडी असा होत असला तरी खासदार धनंजय महाडिक असतील, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर असतील, हसन मुश्रीफ असतील, हे दिग्गज या ठिकाणी खरं तर आपल्याला पाहायला मिळतात। चंद्रकांत पाटील देखील या ठिकाणी आपल्याला आल्याचं दिसून आलेलं आहे। त्यांच्या विरोधात खरं तर काँग्रेस नेते सतेज पाटील हे एकटेच पडल्याचं या सगळ्या एकूण निवडणुकीत पाहायला मिळालं आणि त्याच्यात खरं तर अगदी टोकाचा संघर्ष आपल्याला आरोप प्रत्यारोप आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळाले। खरं तर कोल्हापूरच्या थेट पाईपलाईनचा मुद्दा हा खरं तर काँग्रेस नेते सतेज पाटील
यांनी कुठेतरी पूर्णविराम दिला असला तरी भाजपनं मात्र याच्या विरोधात खूप मोठं कॅम्पेनिंग आहे ते राबवलं गेलं होतं. आणि कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशील तसं हे जे कॅम्पेनिंग आहे हे खरं तर काँग्रेसनं राबवलं, त्याला प्रत्युत्तर म्हणून देखील या ठिकाणी भाजपनं आपल्याला कॅम्पेनिंग राबवल्याचं पाहायला मिळालं. दुसरीकडे पाहिलं तर इचलकरंजीमध्ये देखील अगदी 65 जागांसाठी ही निवडणूक होती आणि त्या निवडणुकीमध्ये खरं तर मोठ्या प्रमाणावरती अगदी चुरस आपल्याला पाहायला मिळाली. त्या ठिकाणी देखील महायुती विरोधात महाविकास आघाडी असली तरी महाविकास आघाडीतून ठाकरे गट आहे हा स्वतंत्र या ठिकाणी खरं तर लढताना आपल्याला दिसून येतोय. प्रत्येकजण आपली ताकद आजमावताना पाहायला मिळतोय. खरं तर 10 वर्षानंतर या सगळ्या निवडणुका झाल्यानंतर प्रत्येक पक्षाकडे खूप मोठ्या प्रमाणावरती उमेदवार होते आणि याच उमेदवारांनी खरं तर आपल्याला उमेदवारी मिळावी नाही तर पुढचे 5 वर्ष आपले वाया जातील असं म्हणत उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामध्ये अनेक अपक्ष देखील या ठिकाणी 3ऱ्या-4थ्या आघाडीचा जो त्या ठिकाणी त्यांनी लाभ घेतलेला आहे. सांगलीमध्ये देखील तीच परिस्थिती आहे. सांगलीमध्ये देखील खूप मोठ्या संख्येनं उमेदवारांच्या या ठिकाणी जो आपल्याला फ्लो आहे तो पाहायला मिळाला होता आणि त्या ठिकाणी जे महाविकास आघाडी विरोधात महायुती अशीच ही या ठिकाणी लढत होताना पाहायला मिळते. चंद्रकांतदादा पाटील हे खरं तर सांगलीचे पालकमंत्री आहेत आणि त्यांनी त्या ठिकाणी खरं तर ठाण मांडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. सोलापूरमध्ये देखील जयकुमार गोरे यांनी खरं तर 8 ते 10 दिवस त्या ठिकाणी ठाण मांडल्याचं पाहायला मिळालं होतं. बंडखोरी कशी रोखता येईल, कारण जर सोलापूरचा विचार करायचा तर सोलापुरात खरं तर भाजपचेच 3 आमदार जे आहेत ते या सगळ्या सोलापूर शहर आणि परिसरात येतात. त्यामुळं एकीकडे काँग्रेसच्या खासदार आहेत प्रणिती शिंदे, त्या देखील आपलं एक लक त्या ठिकाणी आजमावताना पाहायला मिळतात, कारण त्यांनी देखील अगदी सक्षम आणि तगडे उमेदवार त्या ठिकाणी उभं केल्याचं दिसून आलं. खरं तर या सगळ्या पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर सातारा, सांगली, इचलकरंजी आणि सोलापूर या महानगरपालिकांमध्ये महाविकास आघाडी विरोधात महायुती असा जरी संघर्ष लढत असला तरी काही अपक्ष देखील या ठिकाणी आपलं लक आजमावण्यासाठी खरं तर त्यांनी पायात भिंगरी लावून प्रचार केल्याचं पाहायला मिळालं. रोड शो असतील, देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आले होते, उदय सामंत आले होते, चंद्रकांतदादा पाटील होते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते, अजित पवार देखील येऊन गेले होते. म्हणजे या सगळ्या पश्चिम महाराष्ट्रात अनेक दिग्गज नेत्यांनी या ठिकाणी आपला रोड शो असेल, प्रचार सभा असतील, कॉर्नर सभा असतील या ठिकाणी खरं तर आले. कोल्हापूरचे खास बात म्हणजे कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत ते मिसळ पे चर्चा या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. मिसळ कट्टा असं नाव देण्यात आले होते आणि कोल्हापुरी भाषेत त्यांची मुलाखत आहे ती खरं तर कोल्हापूरकरांनी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अनेक आश्वासनं खरं तर या नेत्यांनी दिल्याचं आपल्याला दिसून आलं. मात्र मतदार राजा नेमका कुणाला कौल देतो हे मात्र पाहणं अगदी महत्त्वाचं ठरणार आहे. खरं तर परवा दिवशी मतदान आहे, सकाळी 7:30 वाजल्यापासून या मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. मात्र आता प्रचाराच्या तोफा आहेत त्या थंडावलेल्या आहेत. 5:30 वाजल्यापासून खरं तर आता हे जे नेते असतील, त्यांचे कार्यकर्ते असतील, उमेदवार असतील, हे मात्र अंतर्गत जोडण्या करण्यामध्ये खरं तर जी मतं आपल्याला पडणार नाही आहेत ती आपल्या पारड्यात कशी पडतील, कशी मतं फोडता येतील, पैशाचं काही राजकारण होऊ शकतं का, अशा एक ना अन्य विचारामध्ये आता हे कार्यकर्ते जुंपलेले आहेत. खरं तर काही नेत्यांनी म्हटलेलं आहे आजची रात्र वैऱ्याची आहे. खरंच वैऱ्याची आहे, कारण पश्चिम महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणावरती पैशांचा असा काळा बाजार होतो आणि मतासाठी पैसे दिले जातात. अशा यापूर्वी घटना देखील घडल्याचं आपल्याला माहिती आहे. त्यामुळं आज खऱ्या अर्थानं मतदार राजा हा सगळा कौल कुणाला देतो आणि उमेदवारांसाठी ही रात्र कशी असेल हे पाहणं खरं तर महत्त्वाचं राहणार आहे. मुद्दा लक्षात येतोय. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सूरज दहाट देखील जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून देखील अधिकची अपडेट घेऊयात. सूरज, आपल्याकडून काय अधिकची अपडेट? कृपा, जर पाहिलं तर अमरावती महानगरपालिकेच्या 87 जागांसाठी संपूर्ण निवडणूक होत आहे. त्यामध्ये जर पाहिलं तर 600 पेक्षा जास्त जे आहे उमेदवार या ठिकाणी अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रिंगणात आहे. जर पाहिलं तर आज 5:30 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या असल्या तरी मात्र आता गुप्त पद्धतीने जे आहे संपूर्ण उमेदवार असतील, त्यांचे प्रतिनिधी असतील आणि कार्यकर्ते असतील आता प्रचाराला आता त्या अंतिम टप्प्यात प्रचार आला आहे. दुसरीकडे जर पाहिलं तर आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट जो आहे संपूर्ण सोबळावर लढवत आहे. सर्वाधिक जर जागा पाहिलं तर 85 जागा राष्ट्रवादी अजितदादाकडे या ठिकाणी लढवतो आहे. दुसरीकडे भारतीय जनता पार्टी देखील सोबळावर या ठिकाणी त्यांनी जागा लढवल्या. 68 जागेवर जो आहे भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी लढवले आहे आणि 5 जागेवर जर पाहिलं तर त्यांनी अपक्षांना पाठिंबा दिलेला आहे. शिवसेना शिंदे गट सुद्धा सोबळावर आहे आणि रवी राणा यांचा युवा सन्मान पक्ष देखील या ठिकाणी सोबळावर या ठिकाणी निवडणुकीमध्ये रिंगणात आहे. जर पाहिलं तर सुरुवातीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीमध्ये रोड शो केलेला होता. त्यांच्या रोड शोला प्रतिसाद सुद्धा मोठ्या प्रमाणात लाभलेला होता. तसेच अजित पवार असतील उपमुख्यमंत्री, तसेच एकनाथ शिंदे असतील, यांच्या देखील अमरावतीला या ठिकाणी सभा झालेल्या होत्या. अमरावतीच्या निवडणुकीमध्ये अनेक आरोप प्रत्यारोपाच्या फैरी या ठिकाणी झालेल्या आहेत. नवनीत राणांनी आपण जर पाहिलं तर खास करून नवनीत राणांनी भाजपच्या उमेदवाराचा प्रचार सोडून युवा समाजाचा उमेदवाराचा प्रचार या ठिकाणी केलेला होता. खास करून अमरावतीच्या साईनगरमध्ये जर पाहिलं मुद्दा लक्षात येतोय. तुर्तास धन्यवाद सूरज, भारत आणि सतेज, तुमच्याकडून अगदी महत्त्वाचा आढावा घेतला त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.